Hello everyone, I welcome you all in this practical lecture of pharmacology and toxicology laboratory. So in previous practical lecture, we had gone through the introductory part of pharmacology and toxicology laboratory, that is syllabus discussion for the practical, right? So now in this practical lecture, we started the new experiment, that is experiment number 1, which is related to a introduction to the pharmacology and toxicology laboratory and the animal house. Okay, सो आजपासून आपण एक्सपेरिमेंट नंबर 1 स्टार्ट करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो इथे इन्क्लूड केलेला आहे अलॉंग विथ द ॲनिमल हाऊस. ओके, सो आपल्याला माहिती आहे की फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये जेवढे पण एक्सपेरिमेंट होणार आहेत त्याच्यामध्ये आपण ड्रगचा स्टडी करणार आहोत, राईट. ड्रग डिस्कवरी किंवा एखादा ड्रग जर डिस्कवर झाला असेल तर त्याच्या इफेक्टचा स्टडी आपण फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये करतो, राईट. सो हा जो ड्रगचा स्टडी आहे तो पर्टिक्युलरली फर्स्ट स्टेजला ॲनिमल्सवर होतं. ओके, सो त्याच्यामुळे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये ॲनिमल्स जे आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो डिफरंट स्पेसीज आहेत ॲनिमलच्या की जे एक्सपेरिमेंटसाठी यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ स्टडीइंग ऑफ डिफरंट काइंड ऑफ ड्रग्स, राईट. सो त्याच्यामुळे हे जे ॲनिमल एक्सपेरिमेंट्समध्ये यूज केले जातात त्यांना प्रॉपर ॲनिमल हाऊसमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, सो एखादी जर आपण कॉलेजची इन्स्टिट्यूट बघितली तर त्याच्यामध्ये फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी ही सेपरेट असते आणि ॲनिमल हाऊस जे आहे ते सेपरेट असतं. ओके, सो आपल्या पण कॉलेजमध्ये इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी ही सेपरेट आहे आणि एक ॲनिमल हाऊस आहे की जे कॉलेजच्या बॅक साईडला मेडिसिनल प्लांट गार्डन जे आहे ते संपल्यानंतर तिथे एक ॲनिमल हाऊसची रूम आहे की ज्याच्यामध्ये डिफरंट स्पेसीज ॲनिमलच्या स्टोअर करून ठेवल्या जातात. ओके, सो आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट बघायचा आहे विच इज असोसिएटेड विथ दिस फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी अलॉंग विथ द ॲनिमल हाऊस. ओके, सो इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये जी फर्स्ट ही इमेज दिसते आहे विच इज ॲन फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी. ओके, सो फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीची जी इंटरनल अरेंजमेंट आहे ती अशा प्रकारची असते. ओके, अँड दिस सेकंड इमेज विच इज ॲन ॲनिमल हाऊस. ओके, सो इथे तुम्हाला डिफरंट रॅक दिसत आहेत की ज्याच्यामध्ये सेपरेट बास्केट्स आहेत आणि त्याच्यामध्ये बास्केट्समध्ये एक बॉटल सप्लाय केलेला आहे विच इज फॉर वॉटर सप्लाय. ओके, सो आपल्याला इन डिटेल नंतर ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला नंतर ॲनिमल हाऊससुद्धा समजून घ्यायचं आहे की ॲक्च्युअल ॲनिमल हाऊस म्हणजे काय, ॲनिमल्सची कशी अरेंजमेंट त्याच्यामध्ये केलं जातं, कसं स्टोअर केलं जातं, कोणत्या कंडिशन मेंटेन केल्या जातात हे आपल्याला नंतर पुढे एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. Okay, so now we start with the first experiment of pharmacology and toxicology laboratory. So first experiment title is that Introduction to Pharmacology and Toxicology Laboratory and Animal House. Okay, so aim for the experiment is that to know and study pharmacology and toxicology laboratory and animal house. ओके, सो एम काय आहे आपल्या एक्सपेरिमेंटचा, आपल्याला फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी आणि ॲनिमल म्हणजे काय, ओके, आणि त्यांचे जे डिफरंट अस्पेक्ट्स आहेत त्याचा इन डिटेल स्टडी आपल्याला ह्या एक्सपेरिमेंट नंबर 1मध्ये करायचा आहे. ओके, सो फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी म्हणजे काय ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या ज्या प्रायर कन्सेप्ट्स आहेत की ज्याच्यावर फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी बेस्ट आहे. ओके, सो त्या कन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे. ऑलरेडी थेरी पार्टमध्ये आपला हा जो पार्ट आहे तो कवर झालेला आहे. ओके, मीन्स फार्माकोलॉजी म्हणजे काय, फार्माकोलॉजीच्या कोणत्या डिफरंट ब्रांचेस आहेत, टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय. ओके, हे आपण इथे प्रॅक्टिकल व्ह्यूने ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या पुन्हा समजून घेऊया. ओके, सो फर्स्ट प्रायर कन्सेप्ट दॅट इज फार्माकोलॉजी. सो फार्माकोलॉजी इट इज अन ब्रांच ऑफ मेडिसिन अँड फार्मास्युटिकल सायन्सेस विच इज कन्सर्न विथ द स्टडी ऑफ ड्रग और मेडिकेशन ॲक्शन ऑन द सेल, टिश्यू, organ or organism. Okay, so pharmacology in the simple word, what is mean by pharmacology? So pharmacology it is nothing but the study of drug, right? So pharmacology it is a branch of medicine and pharmaceutical sciences.
Okay, so it is a branch of medicine and pharmaceutical sciences which is concerned with study of drug or medication. Okay, so either you have to study a single drug or the any kind of formulation, that is medication. What is the action of the drug and medications on the cell, tissues, organ or particular organism. ओके, आयदर आपल्याला एखाद्या ड्रगची किंवा मेडिकेशनची ॲक्शन सेलवर कोणती ॲक्शन आहे किंवा मग टिश्यूज किंवा मग ऑर्गन किंवा पर्टिक्युलर त्या ऑर्गॅनिझमवर ओके काय ॲक्शन आहे ह्याचा स्टडी आपल्याला इथे फार्माकोलॉजीमध्ये करायचा आहे. ओके, सो फार्माकोलॉजी हॅज मेन 2 ब्रांचेस. ओके, सो आपण थेअरीमध्ये हे बघितलेलं आहे की फार्माकोलॉजी विच इज जनरली बेस्ड ऑन द 2 मेन ब्रांचेस, फार्माकोकायनेटिक अँड फार्माकोडायनॅमिक. राईट, सो तुम्ही ह्या 2 कन्सेप्टचे ऑलरेडी फॅमिलियर आहात. ओके, कारण का आपण फर्स्ट जो आपला चॅप्टर आहे थेअरीचा तो टोटली बेस्ड ऑन द इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. राईट, सो फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? इट इज द स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. ओके, मीन्स एखादा ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्या ड्रगसोबत बॉडी काय करते. ओके, सो इट मीन्स व्हॉट बॉडी डज टू द ड्रग. ओके, मीन्स एखादा ड्रग आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्या ड्रगसोबत बॉडी कोणत्या कोणत्या रिॲक्शन्स करते, कोणत्या कोणत्या प्रोसेस अंडर तो ड्रग जातो, दॅट इज नोन ॲज फार्माकोकायनेटिक्स. ओके, so it is nothing but the study of first absorption, distribution, metabolism and excretion of drug. right, so ह्या 4ही प्रोसेस आपण इन ब्रीफ बघितलेल्या आहेत. ओके, सो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्याच्या साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनपासून टू द पॅसेज ड्रग गोईंग थ्रू द सिस्टमिक सर्क्युलेशन अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज ॲब्सॉर्प्शन. ओके, सो एकदा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला की फर्स्ट तो काय होणार आहे त्याचं ॲब्सॉर्प्शन. ओके, एकदा का ॲब्सॉर्प्शन झालं, ब्लडमध्ये ड्रग आला की मग त्याचं डिफरंट पार्टला थ्रू द ब्लड सर्क्युलेशन त्याचं काय होणार आहे, डिस्ट्रीब्युशन होतं. ओके, डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर मेटाबॉलिक साईट जिथे असेल जेव्हा तिथे तो ड्रग जाऊन पोचतो तेव्हा त्याचं मेटाबॉलिझम होतं. ओके, सो मेटाबॉलिझम म्हणजे काय तर इट इज नथिंग बट द बायो ट्रान्सफॉर्मेशन. मीन्स ड्रग एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. ओके, सो हे मेटाबॉलिझम प्रोसेससुद्धा आपण इन ब्रीफ बघितलेली आहे. आयदर ड्रग कन्वर्ट्स इन टू द ॲक्टिव्ह फॉर्म और आयदर इट कन्वर्ट्स इन टू द इनॲक्टिव्ह फॉर्म. राईट, सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज मेटाबॉलिझम. ओके, एकदा का ड्रगचं मेटाबॉलिझम झालं, ड्रगचं मेटाबॉलिझम का केलं जातं कारण का ड्रग जो आहे तो एलिमिनेशन एक्सक्रिशन होण्यासाठी जो फॉर्म ड्रगचा रिक्वायर्ड आहे तो मेटाबॉलिझम थ्रू त्या ड्रगचा त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं की तो ड्रग बॉडीमधून इझिली एलिमिनेट होऊ शकतो. ओके, अँड लास्ट प्रोसेस इज दॅट एक्सक्रिशन. ओके, मीन्स एलिमिनेशन ऑफ ड्रग फ्रॉम द बॉडी थ्रू द युरिन. ओके, सो युरिन असेल किंवा स्वेट्स असेल, लंग्स असेल, सो डिफरंट रूट्स आहेत एलिमिनेशनचे, हे सुद्धा आपण बघितलेले आहेत. डिफरंट रूट ऑफ एक्सक्रिशन ऑफ ड्रग. राईट, सो डिफरंट रूटने ड्रग जो आहे तो बॉडीच्या बाहेर टाकला जातो अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज एक्सक्रिशन ऑफ ड्रग. ओके, and all this concept which is related to a pharmacokinetic. right, next is that pharmacodynamics. ओके, सो फार्माकोडायनॅमिक्समध्ये काय आहे, ड्रगची ॲक्शन. राईट, स्टडी ऑफ ड्रग ॲक्शन. सो इट इज द स्टडी ऑफ बायोकेमिकल, फिजिओलॉजिकल अँड मॉलिक्युलर इफेक्ट्स ऑफ ड्रग्स ऑन द बॉडी अँड इन्व्हॉल्व्स द रिसेप्टर बाइंडिंग अँड केमिकल इंटरॅक्शन्स. ओके, सो इट इज नथिंग बट द व्हॉट ड्रग डज टू द बॉडी. ओके, सो फर्स्ट जी फार्माकोकायनेटिक ही जी ब्रांच आहे फार्माकोलॉजीची त्याच्यामध्ये काय बघितलं आपण की बॉडी ड्रगसोबत काय करते. ओके, नेक्स्ट जी ब्रांच आहे फार्माकोडायनॅमिक्स, ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ड्रग बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर तो बॉडीवर कोणती ॲक्शन करतो. ओके, सो इट इज नथिंग बट द इफेक्ट्स ऑफ ड्रग ऑन द बॉडी. ओके, अँड ऑल दिस comes under the pharmacodynamics. Okay, so it is the study of biochemical, physiological and molecular effects of drug on the body. Okay, so there will be a biochemical changes is there, physiological changes is there, or any kind of molecular changes into the into our body
okay, and all this effect exerted by the drug on the body. So this all effect exerted by the drug on the body which involves the receptor binding and chemical interactions, okay. So either drugs act through the receptor or either it shows their action through the chemical actions, okay. So depending upon type of drug, depending upon their mode of action, so that drug shows their effect on the body, right. So either these drugs act through the receptor binding, okay, or either it may be acts through the chemical reactions, okay. So आपण हे जे ड्रगचे ॲक्शन आहे की रिसेप्टर ला बाइंड झाल्यानंतर कशी ॲक्शन शो करणार आहे किंवा केमिकल रिॲक्शन्स थ्रू त्याची ॲक्शन कशी शो करणार आहे, ओके, हे आपण ऑलरेडी थेअरीमध्ये इन ब्रीफ बघितलेलं आहे, ओके. सो दीज आर द टू मेन ब्रांचेस ऑफ फार्माकोलॉजी, pharmacokinetic and pharmacodynamics, okay. Next is that toxicology. So it is the branch in which effect of poison is studied on the living body, okay. So toxicology ह्या ब्रांचमध्ये आपण कसला स्टडी करतो तर पॉयझनस इफेक्ट जे आहेत डिफरंट ड्रग्सचे, ओके, किंवा इट इज द स्टडी ऑफ इफेक्ट ऑफ पॉयझन्स विच इज स्टडीड ऑन द लिव्हिंग बॉडी, ओके. सो लिव्हिंग बॉडीवर पॉयझनस म्हणून ॲक्ट होणारे जे सबस्टन्स आहेत त्याचा स्टडी आपण टॉक्झिकोलॉजी या ब्रांच अंडर करतो, राईट. नेक्स्ट टर्म विच इज असोसिएटेड विथ फार्माकोलॉजिकल टर्म्स एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इज दॅट युथॅनसिया, ओके. सो युथॅनसिया इट इज नथिंग बट द पेनलेस किलिंग ऑफ ॲनिमल इन लॅबोरेटरी फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट्स, राईट. सो आपण बघितलेलं आहे की फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी लॅबमध्ये आपण एक्सपेरिमेंट्स करतो ॲनिमलवर की ते दोन टाईपने करतो, राईट. एक आयदर आपण त्या इंटॅक्ट ॲनिमलवर एक्सपेरिमेंट करतो किंवा मग त्या ॲनिमलचा एखादा टिश्यू किंवा ऑर्गन एखादा पार्ट त्याच्या बॉडीपासून आयसोलेट करून मग त्याच्यावर आपण ड्रग इफेक्टचे एक्सपेरिमेंट करतो, राईट. सो इन दॅट केस देर विल बी अ रिक्वायरमेंट टू किल दॅट पर्टिक्युलर ॲनिमल, ओके. सो आपण आपल्या पर्पजसाठी त्या ॲनिमलचं किलिंग करतो आहे, राईट. मग त्या ॲनिमलचं किलिंग होताना ते पेनलेस किलिंग कसं होईल हे प्रायोरिटी आहे, राईट. सो युथॅनसिया इट इज अन प्रोसिजर थ्रू विच पेनलेस किलिंग ऑफ ॲनिमल इन टू द लॅबोरेटरी विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट, राईट. सो एक्सपेरिमेंटसाठी त्या ॲनिमलचा एखादा पार्ट आहे किंवा टिश्यूज आहे, एखादा ऑर्गन आहे, जेव्हा आपण यूज करणार असू तेव्हा त्या ॲनिमलचं पेनलेस किलिंग करायची जी प्रोसेस आहे विच इज नथिंग बट द युथॅनसिया, ओके. सो दीज आर द बेसिक टर्म्स, okay, basic prior concept which is related to the pharmacology and toxicology laboratory, okay. So pharmacology and toxicology laboratory समजून घेण्यासाठी आपल्याला या प्रायर कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे, ओके. सो मेन रिक्वायरमेंट आहे की फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबमध्ये जेव्हा आपण एंटर करणार आहोत वी मस्ट रिक्वायर टू विअर अ क्लीन व्हाईट ॲप्रन, ओके, किंवा त्याला लॅबोरेटरी कोटसुद्धा म्हणतो, ओके. आपल्याला माहिती आहे की प्रॅक्टिकलसाठी व्हाईट ॲप्रन इट इज अन कंपल्सरी, इट इज अन एसेन्शियल, राईट. सो क्लीन अँड व्हाईट ॲप्रन और लॅबोरेटरी कोट इज रिक्वायर्ड अलॉंग विथ द डायसेक्शन बॉक्स, ओके. प्रॅक्टिकलसाठी ॲप्रन, क्लीन व्हाईट ॲप्रन आणि डायसेक्शन बॉक्स ह्या दोन मेन रिक्वायरमेंट असतात फॉर द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी, राईट. सो नाव नेक्स्ट आपण इन ब्रीफ ह्या टर्म समजून घेऊया की ॲक्च्युअल एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी म्हणजे काय, ओके. सो इट डील्स विथ द इफेक्ट्स ऑफ द व्हेरियस फार्माकोलॉजिकल एजंट्स स्टडीड ऑन द डिफरंट स्पेसीज ऑफ ॲनिमल्स, ओके. सो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये आपण काय करणार आहोत तर व्हेरियस फार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत, ओके, मीन्स ड्रग अँड मेडिकेशन्स जे आहेत त्यांचा स्टडी करणार आहोत. कशावर तर डिफरंट ॲनिमल स्पेसीजवर त्यांचे काय इफेक्ट आहे ह्याचा स्टडी आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये करणार आहोत, ओके. सो द इफेक्ट्स ऑफ द व्हेरियस फार्माकोलॉजिकल एजंट आर स्टडीड इन 2 वेज, ओके. सो आपल्याला हे जे डिफरंट फार्माकोलॉजिकल एजंटचं स्टडी करायचं आहे तो 2 वेने करायचा आहे. इंटॅक्ट ॲनिमल स्टडी अँड सेकंड इज आयसोलेटेड ऑर्गन स्टडी, ओके. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की आयदर आपण एखाद्या ड्रगचा स्टडी इंटॅक्ट ॲनिमलवर करणार आहोत, ओके, मीन्स होल लाईव्ह ॲनिमलवर आपण त्याचा स्टडी करणार आहोत, किंवा मग सेकंड काय आहे की एखाद्या एक्सपेरिमेंटल ॲनिमलपासून आपण एखादा टिश्यू, एखादा ऑर्गन
ओके, काय करणार आहोत, एखादा ऑर्गन किंवा टिश्यूज जो आहे तो आयसोलेट करणार आहोत. ओके, असं आयसोलेट म्हणजे काय, तर त्याच्या बॉडीपासून सेपरेट आऊट केला जातो. ओके, आणि मग त्याला डिफरंट आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याला तसंच लाईव्ह कंडिशनमध्ये मेंटेन केलं जातं. ओके, लॅबमध्ये. ओके, आणि मग त्या टिश्यूजवर, त्या ऑर्गनवर मग ड्रगचा स्टडी केला जातो. ओके, सो दॅट कम्स अंडर अ आयसोलेटेड ऑर्गन स्टडी. ओके, सो फर्स्ट इज इंटॅक्ट ॲनिमल स्टडी, की ज्याच्यामध्ये होल ॲनिमल, लाईव्ह ॲनिमल स्टडीसाठी यूज केला जातो. अँड सेकंड इज दॅट आयसोलेटेड ऑर्गन स्टडी. ओके, सो दीज आर द टू स्टडीज कॅरीड आउट इन टू द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी. ओके, सो इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, ओके, सो मेन एम काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. सो द मेन एम ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी आर टू फाइंड आउट थेरापेटिक एजंट्स सुटेबल फॉर ॲनिमल यूज. ओके, सो आपण इथे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये काय करणार आहोत, की असे ड्रग आपण शोधून काढणार आहोत. अशा ड्रगची डिस्कवरी आपण इथे लॅबमध्ये करणार आहोत, विच इज ॲक्ट ॲज ॲन थेरापेटिक एजंट. ओके, की जो थेरापेटिक इफेक्ट शो करणार आहे आणि ऑल्सो इट इज सेफ फॉर द ॲनिमल यूज. ओके, सो ह्युमन बिईंग्सला ते यूज करण्यासाठी तो ॲनिमल सुटेबल, तो जो ड्रग आहे तो सुटेबल आहे याचं टेस्टिंग आहे, याचं कन्फर्मेशन आहे, विच इज डन अंडर दिस एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो मेन एम ऑफ दिस एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इज दॅट टू फाइंड आउट अ थेरापेटिक एजंट which is suitable for animal use, right? Second aim is that study of the toxicity of the drug. Okay, मीन्स एखादा ड्रग जेव्हा आपण ॲज ॲन मेडिकेशन म्हणून यूज करतो तेव्हा त्याचे जे टॉक्झिक इफेक्ट्स आहेत, ओके, त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. ओके, कारण का आपण बघितलेलं आहे की काय काय ड्रग जे आहेत त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते मोर टॉक्झिक असतात. ओके, सो त्याच्यामुळे ऑलरेडी आपण ड्रग एखादा डिसीज आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो. ओके, बट त्या ड्रगचं काम काय, आपल्याला काय हे असतं की त्या ड्रगने जे काही आपलं डिसीज आहे, डिसऑर्डर आहे ते करेक्ट केलं पाहिजे, राईट. बट त्या ड्रगचे जर टॉक्झिसिटी इफेक्ट मोर असतील तर तो ड्रग घेतल्यानंतर तो डिसीज बरा होण्याऐवजी जर डिफरंट टॉक्झिक इफेक्ट अजून बॉडीवर अराईज झाले तर त्याच्यामुळे अजून हार्मफुल कंडिशन अराईज होऊ शकते, राईट. सो दॅट्स वाय दिस इज द सेकंड इम्पॉर्टंट एम ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इज दॅट स्टडी ऑफ द टॉक्झिसिटी ऑफ द ड्रग. ओके, सो तो त्या ड्रगची टॉक्झिसिटी किती आहे, कोणते टॉक्झिक इफेक्ट तो एखाद्या बॉडीमध्ये अराईज करू शकतो ह्याचा स्टडी आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये करणार आहोत. ओके, अँड थर्ड मेन एम फॉर द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इज दॅट स्टडी द मेकॅनिझम अँड साईट ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, सो इथे आपण तो जो ड्रग आहे एखादा, की जो ड्रग डिस्कवरी अंडर आपण स्टडी करतो आहे किंवा एखाद्या ड्रगचे इफेक्ट स्टडी करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये त्याचं टेस्टिंग करत असू तर त्या ड्रगचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे, कोणत्या मोड ऑफ ॲक्शनने तो त्याचा इफेक्ट शो करणार आहे, त्या मेकॅनिझमची स्टडी करणं अलॉंग विथ द त्या ड्रगची साईट ऑफ ॲक्शन कोणती असू शकते. ओके, कोणत्या साईट ऑफ ॲक्शनने किंवा कोणत्या रूटने ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर तो ड्रग जो आहे तो मोर प्रोनाऊन्सली त्याची ॲक्शन जो आहे तो शो करणार आहे. ओके, सो प्रॉमिनंट रूट फॉर द ॲक्शन दॅट इज साईट ऑफ ॲक्शन फॉर द ड्रग अलॉंग विथ द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग ह्याचा स्टडी करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये ड्रग जो आहे तो स्टडी करतो, राईट. सो द मेन 3 एम फॉर द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, फर्स्ट इज दॅट फाइंड आउट थेरापेटिक एजंट सुटेबल फॉर ॲनिमल यूज. Second is that study the toxicity of the drug, and third is that study of mechanism and site of action of drugs, right. So since experimental pharmacology involves the discovery of drug, that is new drug, or to study the action of existing drug. ओके, म्हणजे आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये काय करणार आहोत, ड्रग डिस्कवरी करणार आहोत. ओके, सो एखादा ड्रग डिस्कवर करायचं काम करतो. ओके, किंवा मग जो ड्रग ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्याची ॲक्शन्स, त्याचे डिफरंट इफेक्ट
स्टडी करतो आपण इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, राईट. सो ही जी बेसिक प्रायर कन्सेप्ट आहे की आपल्याला फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी लॅबमध्ये काय करायचं आहे. सो इट इज ॲन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. सो मेन 3 एम्स आहेत त्याचे, की आपल्याला सुटेबल थेरापेटिक एजंट आपण इथे डिस्कवर करणार आहोत, त्यानंतर त्या ड्रगची टॉक्झिसिटी लेवल टेस्ट करणार आहोत आणि त्या ड्रगची मोड ऑफ ॲक्शन अँड साईट ऑफ ॲक्शन आपण इथे टेस्ट करणार आहोत. ओके. सो इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी, सो मेन पर्पज फॉर दिस दॅट इज डिस्कवरी ऑफ न्यू ड्रग अँड टू स्टडी ऑफ द ॲक्शन ऑफ ड्रग विच इज प्री एक्झिस्टिंग, राईट. सो दिस इज ऑल अबाउट द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके. सो हे जे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी अंडर आपण जे एक्सपेरिमेंट करतो, सो दिस ड्रग डिस्कवरी एक्सपेरिमेंट विच हॅविंग some certain stages. Okay, so stages of drug discovery. So there are 2 stages for the drug discovery. First is preclinical experimental pharmacology and second is clinical pharmacology. Okay, so हे word तुम्ही ह्या word सोबत familiar आहात, preclinical studies, clinical studies. Okay. सो प्री क्लिनिकल स्टडीजमध्ये काय केलं जातं. सो क्लिनिकल एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इट इन्व्हॉल्व्स द टेस्टिंग ऑफ द नॉवेल केमिकल्स अँड ड्रग्स ऑन द ॲनिमल अँड ॲनिमल टिश्यूज. ओके. सो इथे काय केलं जातं, एखादा नवीन ड्रग जो आहे त्याचा स्टडी जो आहे तो ॲनिमल आणि ॲनिमल टिश्यूजवर केला जातो. ओके. सो द स्टडी ऑफ न्यू ड्रग ऑन द किंवा एखादं केमिकल आहे नवीन किंवा एखादा नवीन ड्रग आहे ह्याचा इफेक्ट जो आहे तो ॲनिमल किंवा ॲनिमल्सच्या टिश्यूजवर काय आहे ह्याचं टेस्टिंग केलं जातं इन प्री क्लिनिकल एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके. सेकंड स्टेज फॉर द ड्रग डिस्कवरी इज दॅट क्लिनिकल फार्माकोलॉजी. एकदा का एखादा ड्रग प्री क्लिनिकल एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी पास झाला की मग तो सेकंड स्टेजला येतो, दॅट इज क्लिनिकल फार्माकोलॉजी. ओके. सो क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये काय केलं जातं, टेस्टिंग ऑफ ॲनिमल इज डन ऑन ह्युमन व्हॉलंटियर्स फॉर ॲक्सेसिंग फार्माकोकायनेटिक सेफ्टी अँड इफिकसी इन ह्युमन. ओके. सो आपल्याला माहिती आहे की एखादा ड्रग जेव्हा आपण ॲनिमल्सवर स्टडी करणार आहोत. ओके. सो आपल्या ह्युमन बिईंगचे आणि ॲनिमल्सचे फीचर्स एक्झॅक्टली मॅच होऊ शकत नाही आहेत. ओके. सो त्याच्यामुळे ड्रगची ॲक्शन आहे ती लिटल बिट ह्युमन बिईंगमध्ये व्हॅरी होऊ शकते, राईट. सो दॅट्स वाय सेकंड स्टेजमध्ये काय केलं जातं, तर क्लिनिकल फार्माकोलॉजिकल स्टडी केला जातो त्या ड्रगचा. ओके. सो व्हॉलंटियर्स जे आहेत ह्युमन व्हॉलंटियर्स. ओके. व्हॉलंटियर म्हणजे काय, तर स्वइच्छेने तयार झालेले जे काही ह्युमन बिईंग्स आहेत त्यांच्यावर तो ड्रग टेस्ट केला जातो. ओके. मीन्स त्यांना तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. ओके. आणि त्याच्यानंतर त्या ड्रगचे फार्माकोकायनेटिक फीचर्स, सेफ्टी फीचर्स आहे, त्या ड्रगची पोटेन्सी काय आहे ही मग त्या पर्टिक्युलर ह्युमन बिईंगवर टेस्ट केली जाते. ओके. आता तुम्हाला करोनाचं जे व्हॅक्सिन डेव्हलप होत आहे, सो तुम्ही ह्या प्री क्लिनिकल अँड क्लिनिकल स्टेजेससोबत तुम्ही फॅमिलियर असाल. ओके. सो फर्स्ट काय केलं गेलं, करोनाचं व्हॅक्सिन डिस्कवर झाल्यानंतर त्याचा स्टडी जो आहे तो ॲनिमल्सवर केला गेला. ओके. ॲनिमलमध्ये त्याची सेफ्टी दिसून आल्यानंतर, पोटेन्सी दिसून आल्यानंतर मग ह्युमन व्हॉलंटियर्सवर त्याचा स्टडी केला. ओके. का व्हॅक्सिन तयार झाल्यानंतर डायरेक्ट ह्युमन बिईंग आपल्याला ते दिलं गेलं आहे का, नाही. आपण बघतो आहे कारण का करोना आल्यापासून आता 1 इयर कंप्लीट होत येईल, आपण त्याच्यासोबत फाईट करतो आहे, राईट. कोणताही वॅक्सिन नाही आहे, कोणताही प्रॉपर मेडिसिन नाही आहे. ओके. तरी आपण त्या करोनासोबत फाईट करतो आहे कारण का हे वॅक्सिन जे डिस्कवर केलेलं आहे जगातल्या डिफरंट जे सायंटिस्ट आहेत त्यांनी हे करोनाचं वॅक्सिन डिस्कवर केलेलं आहे, इंडियाने सुद्धा केलेलं आहे. पण ते जे वॅक्सिन आहे ते प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल ट्रायल अंडर गेल्यानंतरच त्यांना प्रॉपर ह्युमन बिईंगवर यूज केलं जातं. ओके. सो आत्ता आपण ह्या बातम्या न्यूज आपण बघितलेल्या आहे की व्हॉलंटियर्स ह्युमन बिईंगवर त्याचं टेस्टिंग केलेलं आहे. सो काही काही ह्युमन बिईंग्समध्ये ॲलर्जीज दिसून आलेल्या आहेत, पस फॉर्मेशन असेल किंवा असे डिफरंट ॲलर्जीज काही काही ह्युमन बिईंग्समध्ये दिसून आलेल्या आहेत. बट मोस्ट ऑफ द केसेस हे जे वॅक्सिन आलेलं आहे करोनाचं विच इज मोर सेफर. ओके. आणि त्याच्यामुळे आता मग ते ह्युमन बिईंग्सला द्यायला, इंडिव्हिज्युअल ह्युमन बिईंग्सला देण्यासाठी ते आता यूज केलं जातं आहे. ओके. सो दिस इज द ड्रग डिस्कवरी प्रोसेसेस. ओके. सो ड्रग एखादा नवीन निघाला की त्याला प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल स्टेजेस अंडर गेल्यानंतरच त्याचं ॲज अॅन ड्रग, ॲज अॅन मेडिकेशन म्हणून यूज केलं जातं. ओके. आणि ह्याचा सगळा स्टडी आपण कशामध्ये करतो तर एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके. सो फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीच्या एक्सपेरिमेंटल ब्रांच अंडर आपण ह्या ड्रग डिस्कवरी प्रोसेसचा स्टडी करतो, राईट.
सो हे जे झालं ते इथपर्यंत झालं ते एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो आपण इथे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी म्हणजे काय, त्याचं एम काय आहे, नक्की त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण ड्रगचा स्टडी करतो हे आपण बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघतो इथे इक्विपमेंट्स यूज्ड इन फार्माकोलॉजी लॅबोरेटरी. ओके, सो आता आपल्याला डिफरंट कोणते इक्विपमेंट्स यूज केले जातात फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी ते इथे आपण बघणार आहोत. ओके, सो मेन प्रायर इक्विपमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट आहे की डायसेक्शन बॉक्स. ओके, सो तुम्ही 12th सायन्सपासून हा डायसेक्शन बॉक्स यूज करत आहात. ओके, सो डायसेक्शन बॉक्स इट इज अन मोर इम्पॉर्टंट इक्विपमेंट विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो इथे तुम्हाला ही जी इमेज दिसते त्याच्यामध्ये डिफरंट सीझर्स आहेत, डिफरंट फोर्सेप्स आहेत, राईट. सो स्लाइड्स आहेत, कवर स्लिप आहे, ओके, वॉच ग्लास आहे. सो हे जे आहेत ते एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज केलं जातं. ओके, सो त्याच्यामधले जे डिफरंट पार्ट आहेत ते आपण इंडिव्हिज्युअली आता बघणार आहोत. इक्विपमेंट्स यूज्ड इन फार्माकोलॉजी लॅबोरेटरी. सो फर्स्ट इज दॅट डिफरंट टाईप ऑफ सीझर्स. ओके, सो सीझर्स जे आहेत ते मेनली यूज केले जातात इन फार्माकोलॉजी लॅबोरेटरी. फर्स्ट इज दॅट ब्लंटेड सीझर. ओके, सो तुम्हाला ही जी फर्स्ट डायग्रॅम दिसते ती कशाची आहे तर ब्लंटेड सीझरची आहे. ओके, सो ब्लंटेड सीझर असं ह्याला का म्हटलं असेल कारण का तुम्ही ह्या सीझरचं जर हे टीप बघितलात, ओके, तर ते कसं आहे ब्लंट आहे. ओके, शार्प नाही आहे तर ब्लंटेड आहे, राईट. सो दॅट्स वाय दिस सीझर इज नोन ॲज ब्लंटेड सीझर. सो मोस्टली यूज्ड इन द सर्जरी फॉर कटिंग मटेरियल्स सच ॲज सुचर्स, ligatures, and it has blunt tip. Length of tip is 0.5 inches. ओके, सो कशासाठी ब्लंटेड सीझर फार्माकोलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये यूज केले जाते फॉर द पर्पज ऑफ कटिंग ऑफ मटेरियल्स लाईक सुचर्स आणि लिगेचर्स. ओके, सो सुचर्स आणि लिगेचर्सच्या कटिंगसाठी ही जी आहे ती ब्लंटेड सीझर जी आहे ती मोस्टली लॅबोरेटरीमध्ये यूज केली जाते. ओके, नेक्स्ट टाईप ऑफ सीझर इज पॉइंटेड सीझर. ओके, सो ही जी सेकंड डायग्राम तुम्ही बघताय ती कसली आहे तर पॉइंटेड सीझर आहे. याचं जर टीप तुम्ही बघितला तर ते कसं आहे शार्प आहे. ओके, सो इट हॅज शार्प पॉईंट ॲट द टीप, स्पेशली यूज फॉर द डायसेक्शन अँड कटिंग ऑफ टिश्यूज. ओके, सो एखाद्या पर्टिक्युलर ॲनिमलमध्ये एखाद्या टिश्यूजचं डायसेक्शन करण्यासाठी किंवा कटिंग करण्यासाठी ही पॉइंटेड सीझर जी आहे ती यूज केली जाते. ओके, अँड थर्ड लास्ट जी डायग्राम तुम्हाला दिसते विच इज अँड कर्व्ड सीझर. ओके, सो ह्याचं जर टीप बघितलं तर ते तुम्हाला कसं दिसतंय कर्व्ड आहे, राईट. सो स्पेशली डिझाईन फॉर द कटिंग द बॉडी टिश्यूज नियर द सरफेस ऑफ वोंड अँड दिस सीझर अलाव द डीपर पेनिट्रेशन इन टू द वोंड्स. ओके, सो ही जी आहे ती वोंडचे जे जवळपासचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये कटिंगसाठी यूज केला जातं. सो स्पेसिफिकली इट इज डिझाईन फॉर द कटिंग ऑफ द बॉडी टिश्यूज नियर टू द surface of wound and this scissor allow the deeper penetration into the wound. Okay, so due to it has a curved and very pointed tip, so that's why it's allow the deeper penetration into the wound for the cutting of different tissues which is present near the wounds. Okay, so these are the three main scissors which is present into our dissection box and these three used for the different purpose. Okay, सो आपण बघितलेलं आहे की डिफरंट टाईपनुसार त्याचे डिफरंट युजेस आहेत. ओके, जसं ब्लंटेड सीझर जे आहे ते लिगेचर सुचर कटिंगसाठी यूज केलं जातं. पॉइंटेड सीझर आहे विच इज यूज्ड फॉर डायसेक्शन अँड कटिंग ऑफ टिश्यूज, राईट. अँड कर्व सीझर आहे विच इज यूज्ड फॉर द जे वूंडच्या जवळच्या एरियामध्ये जे काही टिश्यूज आहेत त्यांच्या कटिंगसाठी यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे लॅबोरेटरीमध्ये यूज केला जातं फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी विच इज फोर्सेप्स. ओके, सो तुमच्या डायसेक्शन बॉक्समध्ये सुद्धा डिफरंट टाईपचे फोर्सेप्स आहेत. सो फर्स्ट फोर्सेप इज दॅट ब्लंटेड फोर्सेप्स. ओके, सो ही जी तुम्हाला फर्स्ट डायग्राम दिसते, राईट, विच इज ब्लंटेड विच हॅविंग अ ब्लंटेड टीप. ओके, सो इट इज यूज फॉर द ब्लंट डायसेक्शन दॅट इज फॉर द पुलिंग ऑर टिअरिंग ऑफ टिश्यू इन्स्टेड ऑफ कटिंग. ओके, सो टिश्यू फक्त पुल करण्यासाठी किंवा सेपरेट आउट करण्यासाठी काय केलं जातं यूज केला जातं, फक्त होल्ड करण्यासाठी त्या टिश्यूला होल्ड करायचं, पुल करायचं, राईट. सो यूज टू लिफ्ट अँड होल्ड द टिश्यूज. ओके, सो टिश्यूज लिफ्ट आणि होल्ड करण्यासाठी जे आहे ते ब्लंटेड टाईप ऑफ फोर्सेप यूज केला जातं. ओके, सेकंड फोर्सेप इज दॅट इथे तुम्हाला जी सेकंड डायग्राम दिसते विच इज अँड पॉइंटेड फोर्सेप.
Okay, so used to hold a delicate structure like vessels, nerves and muscles. Okay, so this pointed forceps which is used for the holding of delicate structure. Okay, so जे minute delicate structure आहे त्याच्यामध्ये vessels आहेत, nerves आहेत, different muscles आहेत. So all these hold with the help of this pointed forceps, right? And third is that artery forceps. Okay, so तुम्हाला ही जी third diagram दिसते which is an artery forceps. So this forceps which is used, जरी तुम्हाला ते सीझर सारखं दिसत असलं तरी तो फोर्सेप आहे. अँड दिस यूज्ड फॉर द कॉम्प्रेस द आर्टरी अँड स्टॉप द ब्लिडिंग सो दॅट दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज हिमोस्टॅट फोर्सेप. ओके, सो हा जो फोर्सेप आहे तो कशासाठी स्पेसिफिकली आर्टरीजसाठी यूज केला जातो. ओके, सो एखादी आर्टरीज जर डॅमेज झाली असेल त्याच्यातून जर ब्लिडिंग होत असेल तर त्या आर्टरीज काय केलं जातं, ह्या फोर्सेपने होल्ड करून ठेवलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे आर्टरीजमध्ये जे ब्लिडिंग होत असेल तिथे स्टॉप होतं, राईट. सो दॅट्स वाय दिस काइंड ऑफ फोर्सेप इज ऑल्सो नोन ॲज हिमोस्टॅट फोर्सेप्स. ओके, हिमोस्टॅट म्हणजे काय, विच स्टॉप्स द ब्लड फ्लो. Okay, so that's why this kind of forceps is known as hemostat forceps. Okay, so there are two types, straight and curved. Okay, so depending upon their tip they are either straight artery forceps or curved type of artery forceps. Okay, so these are the different forceps which is present into our dissection box, and here it is different uses for this forceps. Okay, next आपल्याला बघायचं आहे इक्विपमेंट्स यूज्ड इन फार्माकोलॉजी लॅबोरेटरीज. ओके, सो डिफरंट इक्विपमेंट्स आहेत विच इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. सो त्याच्यामध्ये मेन जे आहे इक्विपमेंट विच इज ॲन शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम्स अँड स्टुडंट्स ऑर्गन बाथ. ओके, सो शेरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम अँड स्टुडंट्स ऑर्गन बाथ. ओके, सो जेव्हा आपण फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये आपल्या डेस्कच्या समोर उभं असतो तेव्हा एकच इन्स्ट्रुमेंट समोर असतं, एकच इक्विपमेंट समोर असतं आपल्या, दॅट इज शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम अँड स्टुडंट्स ऑर्गन बाथ. ओके, सो इथे जे तुम्हाला फर्स्ट डायग्रॅम दिसते विच इज ॲन, हा जो आहे तो शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम आहे आणि हे जे इथे दिसते ते काय आहे तर स्टुडंट्स ऑर्गन बाथ आहे. ओके, सो इथे जी सेपरेट इमेज दिसते ब्ल्यू बॉक्समध्ये विच इज ॲ शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं डायग्राममध्ये फर्स्ट जी इमेज आहे दिस इमेज विच इज ॲन शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम अलॉंग विथ द लिव्हर्स. ओके, सो इथे ही जी अरेंजमेंट आहे स्टुडंट ऑर्गन बाथला, हे जे दिसते तुम्हाला की स्टुडंट ऑर्गन बाथ आणि शेरिंग्टन रोटेटिंग ड्रमला जे कवरअप केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे ते आहे लिव्हर. ओके, सो ह्या लिव्हर्सने काय आहे टिश्यूचं जे कॉन्ट्रॅक्सेशन किंवा रिलॅक्सेशन जे आहे ते रेकॉर्ड केलं जातं आणि मग ही जी टीप तुम्हाला इथे शेरिंग्टन रोटेटिंग ड्रमच्या इथे जे अटॅच झालेलं दिसतं आहे त्या टीपच्या मुवमेंटमुळे काय होतं, टिश्यूज जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हा तो वरती पुल होणार आहे, टिश्यू जेव्हा रिलॅक्स होणार आहे तर तो खाली जाणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे तो त्या शेरिंग्टन रोटेटिंग ड्रमचा जो हा पार्ट आहे की ज्याच्यावर एक कायमोग्राफ पेपर फिक्स केलेला असतो की ज्याच्यावर स्मोकिंग केलेलं असतं, ब्लॅक कलरचं स्मोक असतो त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे ह्या टीपच्या टचमुळे काय होणार आहे की त्याच्यावर एक ग्राफ क्रिएट होतो. ओके, सो त्या टिश्यूजचं जे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचं जे हे आहे मुवमेंट आहे त्या तिथे मेजर केल्या जातात. ओके, सो दिस इज ॲन शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम, दिस इज ॲन मेजरिंग लिव्हर्स. ओके, सो हे रेकॉर्डिंग लिव्हर्स आहे. ओके, अँड दिस असेंब्ली इज नोन ॲज स्टुडंट ऑर्गन बाथ. ओके, सो इथे जी तुम्हाला एक सेपरेट इमेज दिसते ती स्टुडंट ऑर्गन बाथची आहे. ओके, आपल्याला नेक्स्ट जे एक्सपेरिमेंट्स आहेत फर्दर मोर जे इंट्रोडक्टरी एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये इक्विपमेंट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्यावर एक सेपरेट एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यामध्ये आपण इन डिटेल हे जे सगळे इक्विपमेंट्स आहेत ते इन डिटेल बघणार आहोत, त्याचे बेसिक पार्ट, त्याचं वर्किंग कसं होतं, त्याचं फंक्शनिंग काय आहे, त्याचा यूज काय आहे ते आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, सो दिस इज ॲन जस्ट फॉर इंट्रोडक्टरी पर्पज. ओके, सो हा स्टुडंट ऑर्गन बाथ इथे तुम्हाला दिसतोय, ज्याच्यामध्ये एक कॉईल दिसते तुम्हाला, राईट. सो ही जी आहे ती हिटिंग कॉईल आहे. ओके, त्याच्यानंतर इथे जी आहे ती हा जो आहे तो ऑर्गन टिश्यू ट्यूब आहे, ऑर्गन ट्यूब आहे की ज्याच्यामध्ये टिश्यू जो आहे तो होल्ड केला जातो. ओके, त्याच्यानंतर इथून जे आहे ते लिव्हरची अरेंजमेंट असते की जी या ऑर्गन बाथपर्यंत फॉर द रेकॉर्डिंग
ऑफ दिस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ टिश्यूज जे आहे त्याची मुवमेंट रेकॉर्ड केली जाते, राईट. त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचं तुम्हाला जे ऑर्गन बाथचा बॉक्स दिसतो आहे त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल सॉल्ट सोल्युशन इन्सर्ट केलेलं असतं फॉर द की ते त्या टिश्यूजला लाईव्ह ठेवण्यासाठी जे काही न्यूट्रिएंट आहे, pH आहे, जे काही टेम्परेचर आहे ते त्याला प्रोव्हाइड करतं. ओके. सो हे जे आहे ह्याचं डिटेल, ह्याचे पार्ट, ह्याचं वर्किंग, ह्याचं फंक्शनिंग आपण नंतरच्या एक्सपेरिमेंट्समध्ये बघणार आहोत. ओके. सो इथे जस्ट तुम्हाला मी इंट्रोडक्टरी पार्ट इथे एक्सप्लेन केलेला आहे. ओके. सो रेकॉर्डिंग लिव्हर्स जे आहेत, ओके. सो इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की इथे हा जो पोर्शन मधला तुम्हाला दिसतो आहे की ज्याने हा जो स्टुडंट ऑर्गन बाथ आहे आणि शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम आहे त्याला काय केलेलं आहे, अटॅच केलेला आहे. ओके. आणि मेन जे आपल्याला ड्रगचे ॲक्शन रिक्वायर्ड आहे की ड्रग कोणता इफेक्ट शो करतो ह्याचं रीडिंग रेकॉर्डिंगचं काम आहे ते हे लिव्हर करतात, राईट. सो दे आर यूज टू रेकॉर्ड द कॉन्ट्रॅक्शन ऑर द रिलॅक्सेशन ऑफ आयसोलेटेड टिश्यू प्रिपरेशन. The recording is done on the kymograph paper fixed on the Sherrington rotating drums. ओके. सो हा जो शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम आहे त्याच्यावर व्हाईट कलरचा जो कायमोग्राफ पेपर इथे तुम्हाला दिसतोय तो व्हाईट कलरचा प्लेन कायमोग्राफ पेपर आहे. ओके. आणि ह्या डायग्राममध्ये जो तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये कशामध्ये त्या बेंझिनच्या स्मोकवर त्याला स्मोक केलं जातं आणि त्याच्यामुळे काळ्या कलरचे काजळी जी आहे ती त्या पेपरवर जाते आणि जेव्हा मग हा लिव्हरचं टीप जेव्हा त्याला टच होणार आहे, ओके. सो टिश्यूचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे जर तो पूल लिव्हर जर वरच्या बाजूला सरकला तर तसा ग्राफ जो आहे तो त्याच्यावर मिळून जातो. ओके. So they are used to record the contraction and relaxation of isolated tissue preparation. The recording is done on the kymograph paper which is fixed on the Sherrington rotating drum. Okay. So there are different type of levers are there. Okay. Simple lever is there. Frontal writing lever is there. त्याच्यानंतर स्टर्लिंग हार्ट लिव्हर इज देअर, ब्रोडीज युनिव्हर्सल लिव्हर, फिक्झिट लिव्हर. ओके. सो अजून डिफरंट टाईपचे लिव्हर्स आहेत की जे आपण इन डिटेल नंतरचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत की जो एक्सपेरिमेंट इक्विपमेंटवर बेस्ड आहे, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ इक्विपमेंट्स, त्याच्यामध्ये आपण इन डिटेल ईच अँड एव्हरी लिव्हर अलॉंग विथ देअर यूज बघणार आहोत. ओके. तो लिव्हर कसा दिसतो, त्याचा काय यूज आहे, ओके, कोणत्या एक्सपेरिमेंट्समध्ये स्पेसिफिकली यूज केला जातं हे आपण नंतरच्या एक्सपेरिमेंट्समध्ये इन डिटेल बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर इथे काही इन्स्ट्रुमेंट मेन्शन केलेली आहे मी की जे आपल्या फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये प्रेझेंट आहेत. ओके. सो तुम्हाला हे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते आत्ता हे इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंटचा आपला एक सेपरेट एक्सपेरिमेंट आहे, तिथे आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके. इथे फक्त आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट बघायचा आहे की डिफरंट कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज केले जातात. ओके. त्यांचं बेसिक फंक्शन का आहे. ओके. सो फर्स्ट इथे तुम्हाला जो इन्स्ट्रुमेंट दिसतो विच इज नोन ॲज इलेक्ट्रोकन्व्हल्जिओमीटर. ओके. सो दिस इज ॲन इलेक्ट्रोकन्व्हल्जिओमीटर विच इज यूज टू रेकॉर्ड द अँटीकन्व्हल्संट ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. ओके. सो अँटीकन्व्हल्संट इफेक्ट ड्रगचा काय आहे त्याचा स्टडी करण्यासाठी इलेक्ट्रोकन्व्हल्जिओमीटर जो आहे तो यूज केला जातो. नेक्स्ट इथे तुम्हाला दिसते सेकंड इज दॅट डिजिटल टेलिथर्मामीटर. ओके. सो हे जे आहे ते काय आहे, डिजिटल टेलिथर्मामीटर. ओके. सो दिस डिजिटल टेलिथर्मामीटर विच इज यूज्ड फॉर द स्टडी ऑफ पायरोजन्स. ओके. सो पायरोजन्स म्हणजे काय, तर पायरोजन्सची जेव्हा एंट्री होते दे कॉजेस द इन्क्रीज इन टू द बॉडी टेम्परेचर, आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करायचं काम करतात. ओके. आणि त्या पायरोजन टेस्टिंगसाठी मग डिजिटल टेलिथर्मामीटर यूज केला जातं. ओके. सो स्लाइटली चेंज टेम्परेचरमध्ये जो आहे तो रेकॉर्ड करायचं काम जे आहे ते डिजिटल टेलिथर्मामीटरचं फंक्शन आहे. ओके. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट इज दॅट ॲक्टिव्हिटी केज ऑर विच इज ऑल्सो नोन ॲज ॲक्टोफोटोमीटर. ओके. सो हे सुद्धा इन्स्ट्रुमेंट आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. ओके. सो दिस ॲक्टोफोटोमीटर विच इज यूज टू रेकॉर्ड द लोकोमोटर ॲक्टिव्हिटी ऑफ माईस ऑर रॅट. ओके. सो रॅट आणि माईसची जी लोकोमोटर ॲक्टिव्हिटी आहे ती टेस्ट करण्यासाठी दिस ॲक्टोफोटोमीटर यूज केला जातो. ओके. सो हिप्नोटिक सिडेटिव्ह ड्रग जे आहेत त्याचा स्टडी करण्यासाठी ॲक्च्युली दिस ॲक्टोफोटोमीटर इज यूज्ड. ओके. नेक्स्ट इथे तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट दिसते विच इज नोन ॲज ॲनाल्जेसिओमीटर. ओके. सो
ॲनाल्जेसिओमीटर जे आहे विच इज यूज टू स्टडी द इफेक्ट ऑफ ॲनाल्जेसिक ड्रग. ओके, सो ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटीचा स्टडी करण्यासाठी हा ॲनाल्जेसिओमीटर जो आहे तो यूज केला जातो. ओके, सो आपल्या फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये हे जे बेसिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत विच इज यूज्ड फॉर द स्टडी ऑफ ड्रगची ॲक्टिव्हिटी टेस्टिंगसाठी जे इक्विपमेंट्स यूज केले जातात ते सगळे इक्विपमेंट्स जे आहेत ते अवेलेबल आहेत. ओके, सो इथे मेन्शन केलेले हे जे सगळे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. ओके, सो इथे आपला जो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीचा जो पार्ट आहे इंट्रोडक्शन टू द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी हा कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ॲनिमल हाऊस. ओके, सो जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपली फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीची लॅबोरेटरी सेपरेट आहे आणि ॲनिमल हाऊस जे आहे ते सेपरेट आहे. ओके, सो ॲनिमल हाऊस म्हणजे काय तर की ॲनिमल हाऊस म्हणजे काय तर ॲनिमल्सचं घर. ओके, की जिथे ॲनिमल जे आहे ते सेपरेटली स्टोअर केले जातात. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसते की डिफरंट जे आहेत ते शेल्फ्स इथे तुम्हाला दिसत आहेत. ओके, की ज्याच्यामध्ये डिफरंट बास्केट्स आहेत की त्याच्यामध्ये ॲनिमल जे आहे ते सेपरेटली स्टोअर केलेले असतात. ओके, सो दिस इज द ॲनिमल हाऊस. सो हिअर इट इज द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द ॲनिमल हाऊस. ओके, सो डिफरंट रॅक्स आहेत की ज्याच्यामध्ये डिफरंट बास्केट्समध्ये ॲनिमल जे आहेत ते स्टोअर केलेले आहेत. सो स्पेसिस डिफरंट स्पेसिस जे आहेत ते डिफरंट बास्केटमध्ये स्टोअर केलेले आहेत. इथे तुम्हाला ॲक्च्युअल ॲनिमलचं जे बास्केट आहे की त्याच्यामध्ये त्याचं स्टोरेज केलेलं आहे त्याची झूम इमेज दिसते की त्याच्यामध्ये ही जी आहे ती एक वॉटर सप्लायसाठी एक बॉटल आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो एरिया आहे की ज्याच्यामध्ये ॲनिमल जे आहेत ते स्टोअर केलेले आहेत. ओके, आणि इथे जे आहे ते फूड सप्लाय त्या ॲनिमल्सचा केलेला आहे. ओके, सो दिस इज ॲन ॲनिमल हाऊस. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द ॲनिमल हाऊस. Next is that animal house facilities. Okay, so the animal house facility is to boost the teaching, training and research facilities and to meet the growing demand for the high quality laboratory animals in emergent field of experimental pharmacology. ओके, सो फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचे सर्व एक्सपेरिमेंट्स आहेत ते ॲनिमल बेस आहेत. ओके, सो त्याच्यामुळे ॲनिमल हाऊस फॅसिलिटीज विच इज यूज टू बूस्ट द टीचिंग, ट्रेनिंग अँड रिसर्च फॅसिलिटीज. ओके, सो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये जी टीचिंग आहे किंवा ट्रेनिंग आहे किंवा रिसर्च फॅसिलिटीज आहेत त्यांना बूस्ट करण्यासाठी यूज केल्या जातात टू मीट द ग्रोईंग डिमांड फॉर हाय क्वालिटी लॅबोरेटरी ॲनिमल्स इन इमर्जंट फील्ड ऑफ एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, सो एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये जे हाय क्वालिटीचे जे ॲनिमल रिक्वायर्ड आहेत ते प्रोव्हाइड करायचं काम हे ॲनिमल हाऊस फॅसिलिटीज करतं. ओके, सो दॅट बूस्ट द टीचिंग, ट्रेनिंग अँड रिसर्च फॅसिलिटीज इन टू दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट. ओके, सो द क्वालिफाईड veterinarians and the technical personnel are always at the hand to help carry out research and keep it in accordance with standard established by the committee. Okay, so which committee is there? Committee for the purpose of control and supervision of experiments on animal, that is CPC SCA. Okay, so CPC आणि SCA ह्या कमिटीने जसं डिफरंट रूल एस्टॅब्लिश्ड करून दिले आहेत त्याच्यानुसार क्वालिफाईड व्हेटरनरियन्स आणि टेक्निकल पर्सनल जो आहे तो ॲनिमल हाऊससाठी अपॉइंट केलेला असतो. त्याचं काम काय आहे विच आर ऑलवेज ॲट हँड टू हेल्प कॅरी आउट रिसर्च. ओके, अँड कीप इट इन अकॉर्डन्स विथ द स्टँडर्ड प्रोसिजर विच इज एस्टॅब्लिश्ड बाय द कमिटी. ओके, दॅट इज CPC SCAने जे काही रूल्स रेग्युलेशन्स जे काही एस्टॅब्लिश्ड केलेले आहेत, रिक्वायरमेंट जे काही एस्टॅब्लिश्ड केलेले आहेत त्याच्यानुसार ॲनिमल हाऊसमध्ये ॲनिमल स्टोअर करण्याचं काम जे आहे ते ह्या क्वालिफाईड व्हेटरनरियन आणि टेक्निकल पर्सनचं काम असतं. ओके, सो प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये एक ॲनिमल हाऊस असतं आणि त्या ॲनिमल हाऊससाठी एक क्वालिफाईड व्हेटरनरियन आणि टेक्निकल पर्सनल जो आहे तो अपॉइंट केलेला असतो. ओके, की जो CPC SCA या कमिटीनुसार त्याचं जे वर्किंग आहे ते तो करत असतो. ओके, द नेक्स्ट इज दॅट ॲनिमल केअर. ओके, सो कोणत्या प्रकारे ॲनिमलची केअर ॲनिमल हाऊसमध्ये केली जाते. सो द लॅबोरेटरी हाऊसेस रॅट, माईस अँड रॅबिट्स
इच स्पेसीज ऑफ ॲनिमल इज हाऊस्ड इन द बॅरियर मेंटेन अँड इंटरस्पेसीज कन्फ्लिक्ट्स. ओके, सो प्रत्येक जी ॲनिमलची स्पेसीज आहे की जी आपण ॲनिमल हाऊसमध्ये स्टोअर करणार आहोत, ती ईच अँड एव्हरी डिफरंट स्पेसीज ज्या आहेत त्या डिफरंट रॅकमध्ये किंवा डिफरंट बास्केटमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, सो ऑल एफर्ट्स आर मेड टू मेंटेन द ॲनिमल अंडर कंट्रोल एन्व्हायरमेंट कंडिशन्स. ओके, सो मोस्ट एफर्ट घेतले जातात फॉर द प्रोवाइड दॅट कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फॉर द ॲनिमल्स. ओके, सो ॲनिमलच्या चांगल्या व्यवस्थित ग्रोथसाठी त्यांना प्रॉपर एन्व्हायरमेंट जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. सो कोणत्या कोणत्या कंडिशन्स मेंटेन केल्या जातात? सो टेम्परेचर, ओके, रेंजेस काय आहेत? नॉर्मल टेम्परेचरचं 22 to 26 डिग्री एवढं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60 ±10% एवढी ह्युमिडिटी रिक्वायर्ड आहे. ओके, 12 hour अल्टरनेट लाईट अँड डार्क सायकल, 12 तासांची जी आहे ती दिवस आणि रात्रीची जी सायकल आहे ती मेंटेन ठेवली पाहिजे. ओके, विथ 100% फ्रेश एअर एक्सचेंज इन ॲनिमल रूम्स. ओके, सो 100% शुद्ध हवा जी आहे ती रूममध्ये सर्क्युलेट झाली पाहिजे, एक्सचेंज झाली पाहिजे, राईट. सो अँड युनी इंटरप्टेड पॉवर अँड वॉटर सप्लाय. ओके, जो काही इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो कंटिन्यू असला पाहिजे आणि वॉटरचा सप्लायसुद्धा ॲनिमलला कंटिन्यू असला पाहिजे. ओके, सो ऑल दिस स्टँडर्ड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर मेंटेन which is required to take a animal care. Okay, so the support staff ensures that every part of animal care including feeding, watering, restraining, cage cleaning, record keeping, ordering of animals, feed, bedding material and equipments from the outside source are monitored. Okay, सो जो काही सपोर्टिव्ह स्टाफ म्हणजे व्हेटरनरियन्स बघितलेला आहे किंवा टेक्निकल पर्सनल बघितलेला आहे विच इज अपॉइंटेड फॉर द ॲनिमल हाऊस, त्याने त्याची जी ही फंक्शनिंग कोणती कोणती कामं आहेत ती व्यवस्थित केली पाहिजे. ओके, सो कोणती कोणती कामं आहेत? ॲनिमल केअर हे जर फर्स्ट मेन प्रायोरिटी वर्क आहे. ओके, ऑल्सो इन्क्लूड्स द फिडिंग. ओके, जे काही ॲनिमल्स आहेत त्यांना फिडिंग, देन वॉटरिंग, रिस्ट्रेनिंग, केज क्लिनिंग. ओके, देन रेकॉर्ड किपिंग, ॲनिमलच्या केअरसोबत रेकॉर्ड किपिंग, ऑर्डरिंग ऑफ ॲनिमल्स, फीड, त्याचं फीड ऑर्डर करायचं, त्याचं बेडिंग मटेरियल जे आहे ते ऑर्डर करायचं किंवा ते मेंटेन ठेवायचं, जे काही इक्विपमेंट्स आहेत जे ॲनिमल्ससाठी एसेन्शियल्स आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॉनिटर्ड करणं फार गरजेचं आहे. ओके, अँड ऑल धिस कन्सर्न विच कम्स अंडर द ॲनिमल केअर. ओके, नेक्स्ट इज दॅट veterinary care. Okay, so periodic health monitoring of animal is carried out to ascertain the health status of animal. Okay, सो डिफरंट पिरियड स्पेसिफाय केला जातो की त्याच्यानंतर त्या ॲनिमल्सचं हेल्थ मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस पिरियॉडिक हेल्थ मॉनिटरिंग विच रिक्वायर टू अश्युअर्ड अ हेल्थ स्टॅटस ऑफ ॲनिमल्स. ओके, सो त्या ॲनिमलचा हेल्थ स्टॅटस हेल्दी आहे, मेंटेन आहे हे चेक करण्यासाठी पिरियॉडिक हेल्थ मॉनिटरिंग जे आहे ते करणं गरजेचं आहे. ओके, सो व्हेटरनरी केअर इज क्रुशियल टू कीप अ ॲनिमल कंटेंट अँड हेल्दी. ओके, सो ॲनिमलला कंटेंट आणि हेल्दी ठेवण्यासाठी व्हेटरनरी केअर जी आहे ती एसेन्शियल आहे. The veterinarians keep them under daily observation and monitor any behavioral changes or signs of illness. ओके, सो व्हेटरनरियन्स जो अपॉइंट केलेला आहे त्याचं काम काय असणार आहे की त्याने ते जे काही ॲनिमल हाऊसमध्ये ॲनिमल आहे त्यांना डेली ऑब्झर्वेशन अंडर ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यांना डेली मॉनिटर करणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये कोणते फिजिकल और बिहेवियरल चेंजेस होत आहेत का हे मॉनिटर करणं गरजेचं आहे. ओके, त्यांच्यामध्ये कोणते इलनेस टाईप ऑफ सिम्पटम्स सायन्स दिसत आहेत का हे ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. ओके, सो ही सुपरवाइज देअर डाएट अँड सॅनिटायझेशन and contributes to the formulation of appropriate policies and procedure for the ancillary aspects of veterinary care. Okay, so veterinary care साठी जे काही ancillary aspects आहेत ओके ते त्याने मेंटेन करणं ओके त्याने फॉलो करणं गरजेचं आहे. ही सुपरवाइज देअर डाएट अँड सॅनिटायझेशन त्या ॲनिमल हाऊसमध्ये त्यांचं डाएट जे आहे ओके सॅनिटायझेशनच्या ज्या काही अस्पेक्ट्स आहेत त्या त्यांनी सुपरवाइज केल्या पाहिजे. ओके, कॉन्ट्रीब्युट्स टू द फॉर्म्युलेशन ऑफ ॲप्रोप्रिएट पॉलिसीज. ओके, सो डिफरंट ज्या काही पॉलिसीज आहेत किंवा प्रोसिजर्स आहेत ओके की ज्याच्यामध्ये व्हेटरनरी केअर जे आहे ते मेंटेन केले जाते त्याने फॉलो करणं फार गरजेचं आहे. ओके, सो ऑल दिस अस्पेक्ट्स कम्स अंडर अ
veterinary care. Okay, next part is that animal ethics. Okay, सो एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲनिमल हाऊस असेल तर त्याने ॲनिमल इथिक्स जे आहे ते फॉलो करणं गरजेचं आहे. सो द ॲनिमल हाऊस इज अ रजिस्टर्ड विथ कमिटी फॉर द पर्पज ऑफ कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑफ ॲनिमल. ओके, सो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्ट दॅट इज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही जी कमिटी आहे, कमिटी फॉर द पर्पज ऑफ सुपरविजन कंट्रोल अँड सुपरविजन ऑफ एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स दॅट इज CPCSEA, की जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टच्या अंडर असते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्या थ्रू त्याचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. ओके, अँड हॅड अँड एस्टॅब्लिश्ड द इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी. ओके, ॲनिमल हाऊस ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी एस्टॅब्लिश्ड करणं गरजेचं आहे. ओके, सो दॅट ॲडवाइज द स्टुडंट्स, टीचर्स और रिसर्चर्स ऑन द फॅसिलिटीज, पॉलिसीज, प्रॅक्टिसेस कन्सर्निंग द केअर अँड यूज ऑफ ॲनिमल. ओके, सो ह्या कमिटीचं काम काय आहे, इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटीचं काम काय असणार आहे की ते काय करणार आहेत, कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत, टीचर्स आहेत किंवा रिसर्चर्स आहेत त्यांना काय फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत, पॉलिसीज काय आहेत, प्रॅक्टिसेस कोणत्या कोणत्या आहेत ह्याच्याबद्दल अवेअर करायचं, त्यांना कन्सर्न करायचं काम जे आहे ते या कमिटीचं असतं. ओके, इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी. ओके, सो मेन ॲनिमल इथिक्सचं जे मेन काय आहे की CPCSEA ह्या कमिटी अंडर त्याचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. ओके, विच कम्स अंडर अ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. राईट, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनल ॲनिमल इथिक्स कमिटी एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. आणि मग त्या कमिटीचं काम काय आहे तर स्टुडंट्स, टीचर्स किंवा जे काही रिसर्चर्स आहेत त्यांना डिफरंट पॉलिसीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, प्रॅक्टिसेस आहेत ह्याच्याबद्दल अवेअर करणं, ह्याच्याबद्दल कन्सर्न करणं हे त्या कमिटीचं वर्किंग आहे, फंक्शन आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ॲनिमल हाऊस. ओके, नेक्स्ट इज दॅट एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स. ओके, सो जे काही ॲनिमल हाऊस इन्स्टिट्यूटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते डिफरंट ॲनिमल्स जे आहेत ते स्टोअर केले जातात. ओके, किंवा कोणते कोणते डिफरंट ॲनिमल्स आहेत की जे एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजीमध्ये यूज केले जातात. ओके, सो हिअर इट इज मेन्शन सम डिफरंट ॲनिमल्स की ज्याच्यामध्ये रॅट्स आहेत, गिनिया पिग आहे, पिजन आहे, फ्रॉग आहे, रॅबिट आहे, मंकी, फिश, माऊस आहे. ओके, सो दीज आर द डिफरंट ॲनिमल विच इज यूज्ड फॉर द फार्माकोलॉजी लॅबोरेटरी. ओके, सो स्पेसिफिक जर कोणत्या ॲनिमलवर स्टडी केलं असेल विच हॅविंग द सिमिलर फीचर्स टू दॅट ऑफ ह्युमन बिईंग, त्याच्यामध्ये अल्बिनो माऊस आहे, अल्बिनो रॅट आहे, हॅमस्टर, गिनिया पिग आणि रॅबिट. ओके, सो हे स्पेसिफिकली हे जे ॲनिमल्स आहेत ते ड्रग स्टडीसाठी फार्माकोलॉजी लॅबोरेटरीमध्ये यूज केले जातात. ओके, सो कोणते कोणते ॲनिमल मोस्टली यूज केले जातात, अल्बिनो माऊस, अल्बिनो रॅट, हॅमस्टर, गिनिया पिग आणि रॅबिट. ओके, सो आपल्याला फर्दर मोर जे ड्रग स्टडीचे एक्सपेरिमेंट करायचे आहेत त्याच्यामध्ये हे एक्सपेरिमेंट ॲनिमल जे आहेत ते यूज केलेले आहेत. ओके, अल्बिनो माऊस, अल्बिनो रॅट, हॅमस्टर, गिनिया पिग and rabbit. Okay, so these are the experimental animals which is used for the purpose of drug study, drug discovery into the pharmacology and toxicology laboratory. Okay, आणि हे ॲनिमल जे आहेत ते ॲनिमल हाऊसमध्ये स्टोअर केले जातात. ओके, आणि त्यांना वेल कंडिशनमध्ये मेंटेन केलं जातं. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट जो आहे तो संपलेला आहे. ओके, सो आपण एक्सपेरिमेंट नंबर फर्स्टमध्ये काय काय स्टडी केलेला आहे. सो वॉट वी हॅव लर्न थ्रू द एक्सपेरिमेंट नंबर 1 दॅट इज इंट्रोडक्टरी पार्ट विच इज रिलेटेड टू अ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी लॅबोरेटरी. ओके, सो त्याच्यामध्ये आपण फार्माकोलॉजी, फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनॅटिक्स, टॉक्सिकोलॉजी, युथॅनेसिया ही कन्सेप्ट काय आहे हे समजून घेतलेलं आहे. सो प्रायर कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी इन डिटेल बघितलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण डिफरंट इक्विपमेंट्स आणि ॲपॅरेटस बघितलेले आहेत विच इज यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी. ओके, आणि त्याच्यानंतर लास्ट पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे ॲनिमल हाऊस. ओके, सो ॲनिमल हाऊस, ॲनिमल केअर, ॲनिमल इथिक्स, वेटरनरी केअर. ओके, डिफरंट एक्सपेरिमेंटल ॲनिमल्स कोणते कोणते यूज केले जातात हे आपण ह्या एक्सपेरिमेंट नंबर 1मध्ये बघितलेलं आहे. ओके, सो इथे आपला एक्सपेरिमेंट नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. So main title of experiment number 1 is that Introduction to a Pharmacology and Toxicology Laboratory. Okay,
सो ह्या एक्सपेरिमेंटमध्ये डिफरंट क्वेश्चन इथे तुम्हाला जर्नलमध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, सो स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ ग्राफिकल स्ट्रक्चर इन अंडरस्टँडिंग द स्कोप ऑफ द सब्जेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट लिस्ट द डिफरंट पॅरामीटर्स ऑफ ग्राफिकल स्ट्रक्चर इन हायरार्ची. Okay, then next question is that state the motor skills to be developed through this subject. Next is that classify the curriculum in the different groups of the subject. Next question is that state the importance of job description in designing the curriculum. Next question is that name the branches of the subject pharmacology and toxicology. Next question is that what is the principle of euthanasia. Next question, name the 5 instruments you observed in the laboratory. Okay, next is that name the 5 animals you observed in the laboratory animal house. The next question is that what is the pharmacokinetics, which infrastructure instructions a student should follow while performing the pharmacological practical. Write the requirements which are necessary to conduct a pharmacological practical. Which precautions should be followed while performing the pharmacology practical. Then name the animals which are used in the pharmacological practical, and the name 5 equipments observed in the pharmacology and toxicology laboratory. Okay, so this kind of question may be asked in the viva, may be asked into the synopsis, or these instruments or equipments which is used for the sporting purpose. Okay, so here it is, finish of experiment number 1. Okay, now next experiment number 2 we will be continuing next practical. Okay, so thank you for listening me. Happy learning to all of you. Take care. Goodbye.